गोविंदा गोविंदा मित्रांनो, अयोध्येच्या प्रभू श्रीरामाच्या मंदिराच्या नंतर वैष्णोदेवी मंदिरात पण एक 500 कोटी रुपयाचा घोटाळा झालाय. घोटाळा म्हणजे कसं की लोक हरामी येतो, म्हणजे ह्याचं म्हणणं आलं की दान टाकणारे लोक देवाला बी बनवायले. तर 500 कोटी रुपयाचे चांदीचे व इतर दागिने लोकांनी डुप्लिकेट टाकले मंदिरात दान म्हणून, असं त्याचं म्हणणं आहे मंदिरवाल्याचं. म्हणजे अयोध्येचा 1400 कोटी रुपये खाल्ले या लोकांनी, पुन्हा वैष्णोदेवीचे खाल्ले. म्हणजे अनेक मंदिरात असे झालेले की मंदिरवाल्याचं म्हणणं आहे की लोकांनी डुप्लिकेट दागिने डुप्लिकेट दान टाकलं. म्हणजे किती दलिंदर लोक आहेत हे. अहो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, भाविक कधीच डुप्लिकेट दान देवाला टाकू शकत नाही, असं माझं तरी म्हणणं आहे. काहून की भक्त देवाला भेटेत आणि मंदिरातले दलिंद्रे जे मंदिराच्या बॉडीवर येते ते लोकांचं कसं झालं माहिती आहे का, शेण बी खायचं आणि शेणाच्या खालची माती बी खायची, अशी यायला आदत लागलेली आहे. आता देव बी कौरुक सहन करीन. आता काही काही जण म्हणते ना, आता पोस्ट येतील काही की देवाला दान टाकू नका, फलाना करा, गरीबाला द्या, बिस्ताना करा. तर माझं त्याला बी सांगणं आहे की देव काही तुमच्या दारात येऊन म्हणीन की मला इतकं दान द्या, मला इतके पैसे टाक, सोनं टाक, चांदी टाक, दागिने टाक, हिरे टाक. आपण आपल्या लालचीमुळं देवाला टाकलो. एखादा म्हणतो मग फलानं काम होती मी इतकं दान देतो, मग हे होती मी एवढं दान देतो. देव काही तुमच्या दारात येईन, तुमच्या घरी येऊन तुझ्या हाताला धरून ओढून नेणे की मला दान टाकावंच लागते. पण आपण आपल्या लालचीसाठी हे दान टाकलो. आणि भिकारचोट लोक, मंदिराचे ट्रस्टी, मंदिराच्या बॉडीवर असणारे, मंदिराची पूजा करणारे, देवाची पूजा करणारे हरामखोर लोक हे आपल्या श्रद्धेचा गैरफायदा उचलालेत आणि देवाचे पैसे आणायलेत. म्हणजे देवाचे म्हणजे आपले पैसे आहेत ना, ते आपण दान दिलेले ना देवाला. अहो, मग म्हणणं आहे तुम्ही देवाचं जागृत देवस्थान आहे, वैष्णोदेवी झालं, प्रभू श्रीरामचं मंदिर झालं, पांडुरंग झाला, तुळजाभवानी मंदिर झालं, कोल्हापूर झालं, अनेक मंदिरामध्ये ह्यांनी कोटीचे दागिने डल्ला मारला ह्यांनी. अरे देवाला भ्या भिकार सोटाय होत, कुठं फेडताना एवढं. आता पैसे बी हाणले तर ह्याचे काय होणार, हे जेलमध्ये राहणार. मग जरी समजा पैसे उरले ह्याचला तर ह्याचे लेकरं भिकारचोट निघणार, याला रोज बुटाडानं तुडविणार, या अशा गोष्टी होणार आहेत. म्हणून देवाला भ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.